चुकूनही जर शरद पवारांचा डोक्यात चाललेला खेळ यशस्वी झाला ना, लक्षात घ्या, चुकूनही म्हणते, तर नजारा बघण्यासारखा असेल. दादा विमान अपघातात मरता मारता वाचायला पाहिजे होतं दादा. तुम्ही वस्तादाचा हुकमासह एक्का होता. डावातील एकमेव पॉवरफुल वजीर होतात उभ्या आयुष्यात, ज्याचं राजकीय गणित कोणाला समजलं नाही तर त्या पटेल तटकरेला काय समजणार. वस्तादाच राजकारण. पंकजा मुंडे आणि सुनेत्रा पवार यांच्यात एक गोष्ट सेम आहे. पंकजा मुंडेंना मंत्रिपद भेटल्यावर त्या वडिलांच्या मृत्यूची चौकशी करण्यास विसरून गेल्या. तसंच सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद भेटल्यावर त्या अजितदादांच्या मृत्यूची चौकशी. लांबच, साधा FIR सुद्धा होऊ देत नाहीये. पण राजकारणातनं बाजूला तुम्हाला पटतं का हो पवारसाहेब? राजकारणातनं दूर जातील? पवारसाहेबांनी किती सड उत्तर पाहिले. अहो 55 आमदारांपैकी 50 आमदार निघून गेले. 5 आमदार राहिले तरी देखील तितक्याच तडफेने पवारसाहेब बाहेर पडले. आज देखील तुम्ही पाहताय ना, आज पण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आक्रमकपणे ते त्यांची भूमिका मांडताय. अजित पवारांच्या मृत्यूच सत्य बाहेर येऊ नये यासाठी रोहित पवारांचा राहुल गांधी करण्यासाठी भाजपेश्वर भक्त अगदी जोमाने कामाला लागले आहेत. राहुल गांधींना पप्पू ठरवणाऱ्यांना मात्र हे अलीकडे कळलं की राहुल गांधी पप्पू ठरले की अंधभक्तांचे पप्पाच पप्पू ठरले. मंडळी, 2014 मध्ये अशाच एका मोठ्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यामुळे नेमकी हानी कुटुंबाची झाली की महाराष्ट्राची. 3 जून 2014ला गोपीनाथ मुंडे यांचा दिल्लीमध्ये अपघात झाला असं दाखवलं गेलं होतं. परंतु संशयाची सुई मात्र अद्यापही अदृश्य झाली नाही. मृत्यू घडवून आणला होता की काय असा संशय निर्माण झाल्याने तुम्हाला ठाऊक असेल, अंत्यविधीच्या दिवशी परळीत खूप गोंधळ उडाला होता. गदारोळ माजला होता. त्यानंतर अनेक दिवस महाराष्ट्रातील एक मोठा नेता, त्या नेत्याला बीड जिल्ह्यात येण्यासाठी मज्जाव केला जात होता. अनेक वर्ष. शिवाय त्यानंतर तुम्हाला ठाऊक असेल, अगदी तात्काळ गोपीनाथ मुंडेंच्या दोन्ही मुली, एक पंकजा मुंडे आणि त्यांची धाकटी बहीण प्रीतम मुंडे यांना सत्तेत घेतल्यामुळे त्यांनीही आपल्या बापाच्या घातपाताची चौकशी पुढे लावून धरली नाही. घातपाताच्या शंकेवरून झालेल्या मृत्यूपेक्षा या दोन्ही बहिणींना सत्ता महत्वाची वाटली असावी. असाच एकंदरीत महाराष्ट्रात सूर होता. एखादा नेता, लोकनेता होण्यापर्यंतचा प्रवास हा काही साधासुधा प्रवास नसतो. एक यशस्वी नेता होण्यासाठी अनेक वर्ष खस्ता खावे लागतात. जेव्हा असे लोक जातात तेव्हा हानी फक्त त्या कुटुंबाची होत नसते, किंबहुना खरं नुकसान तर जनतेचे होत असते. लक्षात घ्या. आणि त्यांना घडवण्यात जनतेचा सिंहाचा वाटा असतो. त्यामुळे त्यांच्या घातपाताची लोकांना शंका येऊन देखील कुटुंबाने त्या प्रकरणाचा फॉलोअप घेतला नाही. परंतु एक लक्षात घ्या, अजितदादांच्या प्रकरणात बाबतीत असं घडू शकत नाही. कारण रोहित पवार हे अजितदादांचे पुतणे. हे तडफदार तरुण आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 50 वर्ष भल्याभल्यांना पाणी पाजणाऱ्या शरद पवारांचे ते नातू आहेत. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणं हा त्यांचा मूळ स्थायी स्वभाव. अजितदादांच्या या घातपाताच्या संशयाची चौकशी रोहित पवारांनी लावून धरलेली आहे. रोहित पवार आणि मुंडे कन्या यांच्या जमीन आसमानचा फरक आहे. मंडळी, पंकजा मुंडेंनी वडिलांच्या मृत्यूला किती महत्त्व दिलं हे त्यांचं ते जाणे. कदाचित वडिलांच्या निधनापेक्षा त्यांना सत्ता महत्त्वाची वाटली असावी. किंवा नेमकं त्यावेळी काय घडलं? त्यांचा काही राजकीय नाईलाज होता का, ही देखील शंका नाकारता येऊ शकत नाही. रोहित पवारांनी मात्र तसं केलं नाही. रोहित पवारांनी आपल्या चुलत्याच्या मृत्यूची इत्थंभूत माहिती काढली आहे. आतापर्यंत जवळपास 3 ते 4 पत्रकार परिषदा त्यांनी घेतल्या आहेत आणि त्यामुळेच सरकारवर दबाव सुरू झाला आहे. मृत्यू बारामतीतच दादांचा झाला, म्हणजे गावातच मृत्यू झाल्यामुळे रोहित पवारांनी या सर्व गोष्टी फार गांभीर्याने घेतल्या आहेत हे लक्षात. अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला ठाऊक आहे,
अजूनही अनेक लोक रोहित पवार आणि पवार कुटुंबाला मानणारे आहेत हे विसरून चालणार नाही. नाही मंडळी, तर आपले काका या तथाकथित अपघातात मारल्या गेलेले आहेत याची जाणीव रोहित पवारांना असल्यामुळे आणि ती पोटतिडक त्यांना असल्यामुळे आणि रक्ताचं नातं असल्यामुळे रोहित पवारांनी अजित पवारांच्या या घातपाताची चौकशी अतिशय लावून धरलेली आहे. परंतु याची अडचण भाजपच्या समर्थकांना का होते आहे, हा प्रश्न आहे. रोहित पवारांनी एकाही वाक्यात भाजपाला कधीच धारेवर धरलं नाही. तुम्ही पहिल्या दिवसापासून त्यांच्या पत्रकार परिषदा बघा. मग भाजप समर्थक त्यांना का ट्रॉल करता आहे? त्यामुळे संशय आणखी बळावत चालला आहे लोकांचा. हे प्रकरण कदाचित खूप गाजलं आणि त्यामध्ये शंका येण्यासारखे अनेक पुरावे रोहित पवारांनी पीपीटीच्या माध्यमातून उघड केले. हे तुम्ही पाहिलं असेल माध्यमांवर. त्यामुळे डीजीसीए किंवा व्हीएसआर विमान कंपनी अडचणीत आली आहे. त्यांच्या अडचणीचा त्रास हा भाजपवाल्यांना का होतो आहे, हा मोठा प्रश्न आहे. रोहित पवारांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भाजपवाले आता राहुल गांधींप्रमाणेच रोहित पवारांना पप्पू संबोधायला लागले आहेत. त्याला काय कळते? तो राजकारणात खूप लहान आहे. अशा प्रकारचा प्रचारही भाजप समर्थकांनी हल्ली सुरू केला आहे रोहित पवारांच्या विरोधात. अर्थात हा आयटी सेलचा प्रयोग असा असू शकतो. शक्यता नाकारता येत नाही मंडळी. पण वाईट याचं वाटतं की या अपप्रचारामध्ये बहुजन समाजातील आमदार देखील उतरलेले आहेत हे लक्षात घ्या. आणि सर्व आमदार आरएसएसचे किंवा भाजपच्या ब्राह्मणी नेतृत्वापुढे स्वार्थासाठी लोटांगण घालणारे आहेत हे लक्षात घ्या. परंतु भविष्यात त्यांना देखील त्यांची जागा तेच लोक दाखवतील हे काळानुरूप आपल्याला कळेलच. आणि हे असं गलिच्छ राजकारण असल्यामुळे येथे महाराष्ट्राला ठाऊ झालंय मंडळी. आणि जर का हा घातपातच असेल तर भविष्यात याची पुनरावृत्ती होऊ नये. गोपीनाथ मुंडे गेले मंडळी, अजित पवार गेले. आता पुढे नंबर कोणाचा लागेल या भीतीने अनेक जण वरवर निष्काळजी. तुम्हाला वाटत असतील, परंतु आतमधून अनेक नेते घाबरलेले आहेत हे लक्षात घ्या. एकनाथराव शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांनी व्हीएसआर कंपनीचे विमान न वापरण्याचं जाहीर केलं आहे. यावरून कोण घाबरलं ते तुमच्या लक्षात आलं असेलच. सत्तेच्या विरोधात उघड बोलणारे अनेक जण शांत झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात भीतीच वातावरण निर्माण झाले मंडळी. महाराष्ट्राच्या भल्यासाठी रोहित पवारांनी आपल्या काकांच्या अपघाताची चौकशी लावून धरण महाराष्ट्राच्या भविष्यातील भल्यासाठी गरजेचं आहे. लक्षात घ्या. भाजपवाल्यांनी रोहित पवारांना कितीही राहुल गांधी करण्याचं ठरवलं असेल तरीही रोहित पवार आता थांबणार नाहीत. उलट राहुल गांधींच्या ऐवजी ट्रम्पच्या टॅरिफ ट्रॅपिंगमध्ये कोण पप्पू ठरलं हे भारताला लाच नाही, अख्ख्या जगाला माहीत झालं आहे. ज्या पद्धतीने एखाद्या घराला घर लावण्यासाठी कुटुंबातील एखादा सदस्य जबाबदार असतो मंडळी, त्याचप्रमाणे देशाची वाट लावण्यासाठी अनेक बिंडोक अंधभक्त जबाबदार असतील हे लक्षात घ्या. शेवटी वाईट झालं तर शिक्षा दोघांनाही सारखीच भोगावी लागते. अनेक देशांचा तुम्ही पाहिला आहे. आणि चांगलं घडलं तर आनंदसुद्धा दोघांच्याही वाट्याला सारखाच येत असतो. त्यामुळे रोहित पवारांचे समर्थन करता आलं नाही तर हरकत नाही, परंतु विघ्नसंतोषी होऊ नये एवढंच. लोकप्रिय नेते गोपीनाथ मुंडे गेले आणि तसेच रोकठोक रुबाबदार नटे अजितदादा गेले. पुढे नंबर कोणाचा लागेल हे काळच ठरवणार मंडळी. त्यामुळे 4 दिवसाच्या सत्तासुखाचा खोटा आभास करणाऱ्या अंधभक्तांनी माजल्यागत उभ्याने लघुशंका करू नये. कारण खाऱ्या पाण्याला विजेचा करंट तात्काळ लागतो. त्यामुळे तुमचा उभ्या उभ्याच नाईलजाणे नृत्य करण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये एवढंच. धन्यवाद.